एक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। आयुसत्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धना सुखप्रीतिविवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारः सात्विक प्रिया आहारः सात्विक प्रिया आयुसत्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारः सात्विक प्रिया आयुः सत्व बल आरोग्य सुख प्रीति विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया। असा श्लोकाचा पदछेद आहे ना अन्वय तसाच आहे, अन्वय करायची काही गरज नाही। तर आयुः विवर्धनः सत्वविवर्धनः बलविवर्धनः आरोग्यविवर्धनः सुखविवर्धनः आणि प्रीतिविवर्धनः। आणि हे कशाने होतं तर हे आहाराने होतं। तर आहार कोणता? आहाराला दिलेत 4 विशेषण: रस्या स्निग्धा स्थिरा आणि हृद्या। तर असे या 4 प्रकारचा आहार जर घेतला तर या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 गोष्टी माणसाच्या वर्धमान होतात, त्याची वृद्धी होते। आणि हे का सांगायचंय? इथं तुम्हाला काय खाल्लं पाहिजे हा विषय सांगायचा नाही। तुम्ही काही खा, माती खा, तिकडं आम्हाला नाही काय करायचं। तुम्ही काय खाता हा विषय नाही। तर हा आहार ज्याला आवडतो त्याला सात्विक पुरुष म्हणतात। हा आहे इथे मुद्दा। जगामध्ये पुरुषाचे 3 प्रकार सांगितलेत। भगवान काय म्हणले? मी आहाराचे 3 प्रकार सांगणार आहेत। तर आहार मागच्या श्लोकामध्ये ना, आहारास्तु सर्वस्य त्रिविधा भवती, सर्वांना आहार तर प्रिय असतो, पण त्यातला यज्ञ तप दान आणि आहार याचे भेद मी सांगणार आहे। तो चांगलं लक्ष देऊन ऐक। म्हणजे किती आहार यज्ञ तप आणि दान या 4 गोष्टी सांगितल्यात। तर 4 गोष्टीपैकी पहिला आहार आलेला आहे। तर आहार याचे 3 प्रकार सांगण्याचे तात्पर्य आहे का 3 पुरुषाचे प्रकार कसे आहेत हे कशाहून जाणावेत हे सांगण्यातलं तात्पर्य आहे। तर हा आहार ज्या माणसाला प्रिय असतो तो मनुष्य सात्विक असतो। हा आहार ज्या माणसाला प्रिय असतो तो मनुष्य राजस असतो। आणि आमका आहार ज्या माणसाला प्रिय असतो तो मनुष्य तामस असतो। अशी ती गोष्ट सांगायची आहे। तर मग याच्यात काय 2, एक सात्विक आहार कोणता हे पण सांगायचंय, राजस आहार कोणता हे पण सांगायचंय, तामस आहार कोणता हे पण सांगायचंय, आणि त्यांना प्रिय असणारे माणसं 3 कसे आहेत हे पण सांगायचे। ह्या 3 गोष्टी आहेत। तर 3 सांगायचे। तर आता प्रत्येक ठिकाणी त्रिकूट 18 अध्याय भरपूर त्रिकूट आलेले आहे, फार छान आहे। पण ते तर पहिली गोष्ट भगवंतानी हे आहाराचे यज्ञाचे दानाचे 3 प्रकार सांगत असताना
आपल्याला तुका म्हणे जन प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. संपूर्ण सृष्टी नेहमी सांगतो आपण, संपूर्ण सृष्टी मुळातच माया ही त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे तिचं कार्य सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. त्याच्या पुढे वृक्ष असतील, पशु आहेत, पक्षी आहेत, देव आहेत, यक्ष आहेत, राक्षस आहेत, मानव आहेत. हे संपूर्ण या सगळ्या त्या भगवंताच्या सृष्टीतल्या शाखा ह्या 3-3 रूपाच्या असतात आणि 3 रूपांनी त्याचं विभाजन केलं आहे. त्यापैकी आहाराचं सुद्धा 3 प्रकारांनी विभाजन केलं. त्याच मुळात कारण फक्त एकच. जसं मानवाचं 3 प्रकार सांगितले ते गुणामुळेच, तसे आहाराचे सुद्धा 3 प्रकार सांगितले ते गुणामुळेच. असे गुणवैचित्र्य 14 अध्यामध्ये आपले 15 अध्यायाच्या सुरुवातीला 14 अध्यामध्ये गुणत्रय कसे सांगितले हे खूप आपण भरपूर विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे. तर असो, तर या ठिकाणी भगवान सांगतात सात्विक आहार घेतला तर त्याचं काय काय कशाची वृद्धी होते ते प्रथम आयु सांगितला. आयु याचा अर्थ आयुष्य, आणि आयुष्य याचा अर्थ काय होतो? आयुष्य याचा अर्थ जगणे. आपलं आयुष्य म्हणजे किती वर्ष झाली, किती जगला असा त्याचा अर्थ होत नाही. तर आयुष्य शब्दाचा अर्थ आहे जीवित व्यापार काल. हा तुमचा जीवनामध्ये व्यापार काल जेवढा आहे त्यालाच आयु म्हणलं जातं. तुम्ही कुठे बी कसे जर काही माणसं जन्माला आले आणि आयुष्यभर आजारी होऊन पडली, त्या आयुष्याला काय अर्थ आहे का? नाही. तर व्यापार काल किती झाला त्याला आयुष्य असं म्हणतात. जीवनकाल परम आयुः. आयुष्य मोजण्याचं काय आहे? शेवटचा क्षण असतो तिथं आयुष्य निश्चित होतं. आयुष्याचा शेवटचा श्वास असतो तिथं आयुष्य निश्चित होतं. काय बोल, एखादा मनुष्य 50 वर्षात गेला, एखादा मनुष्य 60 वर्षात गेला, 70 वर्षात गेला, त्या शेवटच्या श्वासाला काय म्हणतो? ते 70 वर्ष जगले. मग त्याच्या आयुष्याचं माप काय झालं? कोणाचं 50, कोणाचं हे असं. परम आयु म्हणजे शेवटचा क्षण, तिथपर्यंत आयुष्य असं मोजलं जातं. तसं काहींनी काय म्हणलं, जीवित काल. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं आयुष्य मोजावं. आता हे प्रत्येकाची मोजण्याची पद्धत वेगळी आहे. आणि काहींनी काय म्हटलं, नाही, जीवनाचा व्यापार काल त्यालाच आयुष्य असं म्हणतात. तर ते असं. दुसरं एक असं आहे, तर आयुष्याचा अर्थ शरीर इंद्रिय सत्व संयोगधारी जीवनम. शरीर आणि इंद्रिय आणि सत्व नाम अंतकरण याचा संयोग ज्या दिवशी होतो त्या दिवशी त्याच्या जीविताला सुरुवात होते. आपल्याकडे तिथून आयुष्य मोजल्या जात नाही. आपल्याकडं आयुष्य मोजलं जातं ज्या घटिकाला जन्माला आला तिथून आयुष्य मोजलं. 5 दिवसाचा झाला, 10 दिवसाचा झाला, 12वी झाली, 6 महिन्याचा झाला, 6 वर्षाचा झाला, जन्मापासून मोजल्या जातं. काही शास्त्रकारांचं म्हणणं आहे तसं नाही. तर गर्भामध्ये ज्यावेळी त्या शरीरामध्ये प्रवेश होतो, ब्रह्मरंध्राच्या द्वारा परमात्म्याचा शरीरामध्ये प्रवेश होतो, त्या काला जीव रूपाने, आणि शरीरात प्रवेश झाल्यानंतर काही कालाने इंद्रियांचा संबंध येतो आणि त्याच्यानंतर सत्वनाम अंतकरणात संबंध येतो. म्हणजे अंतकरण चतुष्टय. अंतकरण चतुष्टय इंद्रिय आणि शरीर याचा संयोग गर्भात. आता तिथं काही मत येतात, आपण त्याचा एवढा सखोल अभ्यास केलेला नाही. तिथं पण मत आहेत 7व्या महिन्यात, 3ऱ्या महिन्यात तिथं शरीरामध्ये जीव तयार होतो आणि तिथून आयुष्याला मोजायला सुरुवात होते. आणि म्हणून शरीर आणि इंद्रिय सत्व संयोगधारी त्याला म्हणतात जीवितम, त्याला म्हणतात आयुष्य. तिथून आयुष्य सुरुवात होतं. वर्षशतम खलु आयुः. खरं त्याचं आयुष्य म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य असतं. आणि 100 वर्षामध्ये मध्यंतरीच मग त्याचं काही प्रारब्धाने काही अपघाताने त्याचं आयुष्य संपलेलं असतं. पण जे 100 वर्ष आयुष्य आहे त्यामध्ये सर्व जिवंत जरी असलं तरी त्या आयुष्यामध्ये काही वेळाला असा प्रसंग येतो, त्याने असं म्हटलंय विकृतवर्जितही.
ज्या गोष्टी विकृत आहेत त्याला आपण नेहमी असं बोलतो, जगला त्याला काय महत्त्व नाही, कसा जगला त्याला महत्त्व आहे. तसं तुम्ही किती जगला त्याला महत्त्व नाही, त्या जगण्यातला परमार्थ किती केला त्याला आयुष्य मोजले काही नाही. बाकीचं काय त्याचं काही त्या आयुष्याला काही गणितच नाही धरलं त्यांनी. आणि म्हणून त्या जगण्यापेक्षा करण्याला महत्त्व आहे. म्हणून विकृत वर्जितही आयुष्य आयु हो. तर विकृत सगळं टाकून ज्याने भगवत प्रित्यर्थ आयुष्य गेलं तेवढ्यालाच आयुष्य असं म्हणावं. तर असं आयुष्य आहे. प्रकृत्यादी बलविशेषही ही आयु हो लक्षणम. प्रकृत्यादी बलविशेषही म्हणजे प्रकृती आहे, त्या प्रकृतीतलं जे बल आहे त्याला आयुष्य म्हणा तुम्ही. हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, ऐकू येत नाही, काहीच नाही करता येत, त्याला आयुष्य काय म्हणणार तुम्ही? त्या जन्माला आल्याच्या नंतर त्या प्रकृतीमध्ये इंद्रिय शक्ती, इंद्रियांची शक्ती, शरीराची शक्ती, बुद्धीची शक्ती, बलशक्ती वापरून जर त्यांनी काही विधायक कार्य केलं, पारमार्थिक कार्य केलं तर ते आयुष्य, त्याला तुम्ही आयुष्य म्हणा ना. तर त्याला आयुष्य म्हणून प्रकृत्या काय म्हणलं, प्रकृत्या बलविशेषही आयुः लक्षणम. तर प्रकृतीतले जे सगळे बल आहेत त्या बलाचे विशेष रूप जे असतं त्यालाच आयुष्य असं म्हणतात. असं अनेक प्रकारचे काय केले आहेत, त्या आयुष्याचे लक्षणे केले आहेत. असो तिथे तुम्हाला थोडं सांगितलंय. त्या कोशकारणी ग्रंथकारणी शंकरानंदींनी भरपूर लिहिलंय खूप त्याच्यावरती, एवढं कधी सांगावं तुम्हाला जाते. तर आयुष्य शब्दात थोडक्यात आयुष्य शब्दाचा अर्थ जन्मापासून मृत्यूपर्यंत असं काही नाही त्याला आयुष्य म्हटलं. काहींनी म्हटलं जन्मशतं कालहा, 100 वर्षाचा काळ त्याला आयुष्य असं म्हणलं. काहींनी म्हणलं विकृतवर्जिते ही, विकार वर्जन करून परमार्थ जेवढा जगतो त्याला तेवढ्याला त्यांनी आयुष्य असं म्हटले. प्रत्येकाचे मत वेगळे वेगळे आहेत. पण मग ते का आयुः वर्धते, तर आयुष्य वाढल्या जातं. आयुष्य वाढल्या जातं कशाने? त्या आहाराने. म्हणता आहाराचं आधी सांगितलेलं बरं राहील, म्हणजे त्यांनी वर्धन होतं ते. तर पण कसंही सांगितलं तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे. तर आयुः पहिलं काय आहे? आयु. असं त्या आयुष्याचं आयुष्य वाढते. आयुष्य वाढते याचा अर्थ आयुष्याकरता ज्याची गरज आहे ते वाढतं. तुमचे वर्ष नाही वाढत. भगवत प्राप्तीकरता ज्याची गरज आहे ते बल, वीर्य, शक्ती याचं वर्धन होतं सात्विक आहाराने. शरीराचा तर होतो तो भाग वेगळा आहे. आणि म्हणून आयुः वर्धते. आणि पूर्ण दुसरे काय? सत्वम वर्धते. सत्वम वर्धते याचा अर्थ काय? आता जर आहार चांगले घेतले तर माणसं भलते गबुकीचे गबुके होतात का? आयुः वर्धते, शरीरही वर्धतेत ना, शरीरही वाढतं, आयुष्य वाढतं. आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही 80 वर्षाचे व्हायला लागले तर आम्हाला काय तुमचं वय वाटत नाही. दुसरं म्हणतो अरे ते जुने माणसं आहेत, चांगलं चुंगलं खाल्लेलं आहे त्यांनी. चांगलं चुंगलं काय खाल्लं? काय ढेकळं खाली चांगलं चुंगलं? हा काय म्हणतात, वाटलं ते म्हणतात, म्हणजे खाल्ल्यामुळेच आयुष्य वाढलंय असं त्याचं म्हणतात ते. पण इथं सत्ववर्धत याचा अर्थ काय? शरीर वाढलेत पण मग अंतकरण वाढतं काय? अंतकरण एवढं होतं काय ते? नाही नाही नाही. अंतकरण याचा अर्थ काय? तर सत्वम याचा अर्थ आहे अंतकरण. आणि सत्वम त्याला असं का म्हटलं? तर पंचमहाभूतापैकी अपंचकृत पंचमहाभूतातून पंचमहाभूतातील सत्वगुणाचं एकीकरण होतं आणि त्याने अंतकरण तयार होतं, म्हणून त्याला सत्व नाव दिलं. पंचमहाभूताच्या केवळ सत्वगुणापासून होतं. आणि ते कोणत्या? अपंचकृत पंचमहाभूतातील केवळ सत्वगुणाचं एकीकरण होतं. आणि त्या सत्वगुणाचा एक आकार आहे तो. आणि म्हणून त्या अंतकरणाला सत्व असं म्हटलेलं आहे. असं सत्व असं ते सत्वभाव हा सत्वम, ज्याचं अस्तित्व मरणाच्या जन्माच्या पूर्वी पण असतं, जन्मात पण असतं आणि मेल्याच्या नंतर पण असतं, त्याला म्हणतात सत्वभाव हा.
जे अंतकरण, जे सत्व जन्माच्या पूर्वी पण असतं, जन्मभर पण असतं आणि मेल्याच्या नंतर पण असतं, म्हणून त्याला म्हणतो सत्वभाव हा सत्वम. असं कसं काय होतं? तर ते सत्व मनुष्य जन्माला आला, मेला, जाळला तर ते जळत नाही. आणि तुमचं हे शरीराच्या पूर्वी सुद्धा मागच्या जन्मातलं अंतकरण तेच राहतं. अंतकरण मागच्या जन्मातलं अंतकरण तेच राहतं. ह्या जन्मातही तेच असतं आणि पुढच्या जन्मातही तेच असतं. त्याला कशाचीही बाधा होत नाही. त्याला फक्त एकाची बाधा होती, ब्रह्मज्ञान इतर अबाध्यत्वम. ब्रह्मज्ञाना वाचून त्याला सगळं अबाधित असतं, त्याचा कोणी बाध करीत नाही. फक्त ब्रह्मज्ञान तेच तेवढं त्याचा बाध करतं, त्या सत्वाचा. ब्रह्मज्ञानाशिवाय इतर त्या कशानेच ते बाधित होत नाही, कारण ते अपंचकृत आहे ते, त्यामुळे त्याचा कशाने बाध होतो. त्याला सत्वभाव हा सत्वम. पंचतत्वाच्या पंचमहाभूताच्या सत्वगुणापासूनच ते सत बनला असल्यामुळे त्याला सत्व असं म्हणतात. एक दुसरी गोष्ट, सत्वभाव हा जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचा भाव सदैव राहतोच, म्हणून त्याला म्हणतो सत्वभाव हा. म्हणजे ज्याचं असणं, ज्याचा कशानेच अभाव होऊ शकत नाही, म्हणून त्याला सत्वभाव हा सत्वम असा आहे. सत्वम प्रकृती हे गुणविशेष. या प्रकृतीमध्ये जर सगळ्यात विशेष भाग कोणता असेल तर शिर सर्वांग प्रमाण असं म्हटलं जातं. या संपूर्ण शरीरामध्ये हे शिर सर्वात प्रमाण आहे, श्रेष्ठ आहे असं मानलं जातं. पण याच्याही पेक्षा म्हणजे जे सत्व असतं अंतकरण, ते पूर्ण नखापासून मेंदूपर्यंत सगळं डोक्यापर्यंत परिपूर्ण असतं ते. तर ते परिपूर्ण या संपूर्ण प्रकृतीमध्ये जो विशेष भाव असतो, सगळ्यापेक्षा विशेष भाव. आता ते विज्ञानामध्ये सांगतात ते मेंदूमध्ये ध्यान होतं, आज्ञा करतो अमक तमक, पण ते आज्ञा विज्ञा करणं हे सुद्धा अंतकरण, याचा अर्थ ते ज्ञान आहे ते. आणि त्यामुळे अंतकरणाचा भाग हा शरीरामध्ये प्रकृतीमध्ये सर्वात विशेष आहे. तो पहिलं काय सांगितलं, सत्वभाव हा तिन्ही ठिकाणी ज्याचं अस्तित्व आहे, मरणाच्या पूर्वी, जगण्यामध्ये आणि मेल्याच्या मध्ये, म्हणून त्याला सत्वभाव आहे एका. दुसरी गोष्ट, प्रकृती विशेष हा. या प्रकृतीमध्ये जर काही विशेष भाग असेल तर तो फक्त त्याच्या वाचून कशाचाही उपयोग नाही, कशाचाच उपयोग नाही. ना तुमच्या पायाचा उपयोग, ना तुमच्या हाताचा उपयोग, ना तुमच्या नेत्राचा उपयोग, ना तुमच्या कानाचा उपयोग, ना मेंदूचा पण उपयोग नाही. काही सगळं चिखलासारखं आहे. त्या प्रकृतीमध्ये अंतःकरणम याचा अर्थ आत आहे करण. ते जेव्हा मेंदूला जोडल्या जाईल तेव्हाच मेंदू काम करेल. ते जेव्हा नेत्राला जोडला जाईल तेव्हाच नेत्र पाहत. ते जेव्हा कानाला जोडलं जातं त्यावेळीच कान ऐकतो. जेवढे नाकाला जोडलं जातं त्यावेळीच नाकाला वास घेता येतो. जेव्हा जिभेला जोडलं जातं तेव्हाच जिभेला रस कळतो. एकूण सर्व इंद्रियाला ज्यावेळी ते त्याचं कनेक्शन तयार होतं त्यावेळी ती इंद्रिय काम करतात. अन्यथा हे सगळे जडच असतात. जसे विषय जड असतात तशी इंद्रिय पण जड असतात. आणि इंद्रिय जसे जड असतात तशी प्रकृती जडच आहे, तो काय विषय. आणि म्हणून ज्ञानाचा विशेष भाग असतो, त्यावर सगळं व्यवहार घडतो. आणि तो ज्ञानाचा विशेष भाग म्हणजे त्याचंच नाव अंतःकरण असतं. त्याला सत्व असं म्हणतात. ज्ञानाचा विशेष भाग त्याला सत्व म्हणतात. असं म्हणण्यापेक्षा ज्ञान म्हणजे सत्व आहे. त्या सत्वामध्ये सत्वात संज्ञा येते ज्ञान. सगळं सत्वगुणाचं मूर्तिवंत म्हणण्याला आकार त्याला सत्व म्हणतात. आणि त्या सत्वाला ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाच्या प्रभावाने सगळे व्यवहार होतात. जे तुमचे शारीरिक असतील, प्रापंचिक असतील किंवा पारमार्थिक असतील, सगळे व्यवहार ज्ञानाच्या माध्यमातून होतात. त्याच्याशिवाय कोणती, म्हणून प्रकृती विशेषही. या प्रकृतीतला विशेष भाग कोणता असेल तर सत्वम असं आहे. प्रकृती गुण विशेष हा. प्रकृतीतला हा सगळ्यात मोठा गुण आहे सत्वम. सत्वम प्रकाशक ज्ञान सुख हेतु हो. तर त्या सत्वामध्ये विशेष प्रकारचा गुण कोणता असेल तर प्रकाशक. प्रकाशक याचा अर्थ ज्ञान. आणि त्यामुळेच तुम्हाला सुख हेतू,
मग सुख कशातून होतं? कशातून होतं सुख? सुख कशातूनच होत नाही आणि सुख कशालाच होत नाही. पण मग काही पाहिल्याच्या नंतर मनुष्य हसतो की नाही? काही ऐकल्यानंतर मनुष्य हसतो की नाही? काही खाल्ल्यानंतर मनुष्य हसतो की नाही? काही कशाला म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या प्रत्येक विषयातून माणसाला सुख देतं, बरोबर आहे का नाही? ते सुखही देतं आणि दुःखही देतं. पण ज्यावेळी सुख देतं तर त्या सुखाचा हेतू ज्ञान असतं. एखाद्या विषयाचं ज्यावेळी ज्ञान होईल तरच तुम्हाला सुख होईल, आणि त्या सुखाचा हेतू ते ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचं नाव सत्व असतं. आणि म्हणून सुख प्रकाशक आहे, ते प्रकाशक सुख हेतू हो सत्वम. त्या प्रकाशक असलेलं जे प्रकाशक ज्ञान सुखाचं कारण, आणि सुखाचं कारण याचा अर्थ सर्व इंद्रियांच्या माध्यमातून पाय हा जेवढे तुमचे 10 इंद्रिय आहेत त्या सर्व इंद्रियापासून आपल्याला सुख झाल्यासारखं वाटतं. त्याच्यात सुख नसतं, विषयातही सुख नसतं. पण जेव्हा वृत्ती स्थिर होते तेव्हाच आत्मसुखाचं जे भान होतं, तर ते भान होण्याला कारण ते सत्वच असतं. सत्वातच भान होतं, सत्वानेच होतं. आणि म्हणून संपूर्ण सुख जीवनातले जे असेल, ब्रह्मज्ञानाचं सुख असलं तरी सुद्धा, ब्रह्मज्ञानाचं सुख असेल, भक्तीचं सुख असेल, विषयाचं सुख असेल, या सर्वाचं प्रकाशक सत्वच असतं. आणि म्हणून सुख हेतु हो प्रकाशक ज्ञानम सुख हेतु हो सत्वम, असं सत्व असतं. आणि दुसरी गोष्ट, सत्व असं असतं ते निर्विकार असतं. विकारातही निर्विकार असतं. कामाने मनुष्य विकृत होतो, क्रोधाने विकृत होतो, लोभाने विकृत होतो, द्वेष मत्सराने विकृत होतो, अनेक विकाराने विकृत जरी झाला हा जीवात्मानी शरीर, पण ते सत्व सदैव निर्विकार, त्यात कधीच विकार होत नाही. ते फक्त प्रकाशक असतं. जसा दिवा लावला आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये उदंड काही पण घडतं. जशी ज्ञानेश्वरी वाचता येते, तर कीर्तन करता येतं, तर भजनही करता येतं, आणि त्याच्या खात्याला खूनही करता येतो. त्या प्रकाशात काय करणं, सगळं काय करू शकतं त्या प्रकाशामध्ये. त्या प्रकाशात सर्व जरी केलं बरं किंवा वाईट, पण प्रकाश जो तेवत राहतो, त्या प्रकाशात ना वाईटाचा परिणाम होत ना चांगल्याचा परिणाम होत. दृष्टांत लक्षात आला असेल आपल्या. मग तसं आहे ते आपल्या अंतकरणाचा ज्ञानाचा दिवा तो असा आहे. आणि म्हणून निर्विकारत्वम, काहीही झालं या शरीरामध्ये, म्हणजे भले त्याला जाळा, त्याला जन्माला घाला, त्याला नरकात घाला, त्याला स्वर्गात न्या, घडी निर्विकारम. काय निर्विकारम म्हणजे दुःखात सुद्धा काय आहे, निर्विकारता असते. आणि असं जे अंतकरण आहे, जे सत्व आहे, त्यात त्याला काय म्हणतात, वर्धते. वर्धते म्हणजे काय, असं मोठं होतं का? नाही. मग वर्धते म्हणजे काय, प्रबलता. त्यातलं जे कार्य आहे, आहारामुळे त्यातली प्रबलता होते, आहारामुळे त्या शक्तीची दुर्बलता होते. आहाराचा परिणाम हे सांगायचा आहे, लक्षात येते का नाही? आहारामुळे त्या अंतकरणामध्ये वर्धते ना, वाढतं म्हणजे काय, त्या आकाराने वाढतंय का? ते नाही. मग त्यात ती शक्ती वर्ध, शक्ती म्हणजे प्रबलता, त्या सत्वातली प्रबलता वाढते. व ती म्हणजे त्या 2 गुण, ते निर्विकारता असतं आणि त्यामुळे त्यातली प्रबलता राहते. म्हणजे ते दुःखातही काय त्याची असते, प्रबलताच असते. आणि म्हणून म्हणजे याचा अर्थ त्या अंतकरणामध्ये एकूण 5 गुण वाढतात. 5 गुण वाढतात. पहिला गुण वाढतो सत्वविवर्धते, अत्यंत सूक्ष्मता. जोपर्यंत अंतकरण आबडदोबड असतं, जास्त स्थूल असतं, तोपर्यंत त्याला ज्ञान फार कमी होतं. त्याला ज्ञान फार कमी होतं. जितकं अंतकरण सूक्ष्म होतं तितकं त्याच्या ज्ञानाचा वेग वाढत असतो. आणि त्या आहाराने तो प्रकार होतो. जसं रक्तवाहिनी असतात, त्याच्यात रक्त अत्यंत वेगाने जातं, जोपर्यंत स्वच्छ आहे तोपर्यंत. पण त्यात एकदा तर काय कोलेस्ट्रॉल का काय एकदा जमा झालं का मग त्याचा कार्यक्रम वाजला. तसाच प्रकारे हा, म्हणजे जितकं सूक्ष्म होतं, मग जोपर्यंत त्या अंतकरणावरती संस्काराचे आहाराचे स्तर येत नाहीत,
तोपर्यंत ते सूक्ष्म राहतं. पण जे स्तर येत गेले, मग आता तुम्ही राजस आहार घेतला, मग तो कोणता स्तर येईल त्याच्यावर? संस्कार, अन्नाचे स्तर नाहीत पण संस्काराचे स्तर बसू शकतात ना त्याच्यावरती, राजस आहाराचे, तामस आहाराचे. तर हा इथला सात्विक आहाराने त्यातलं स्तर येत नाही, तर त्यातली सूक्ष्मता वर्धते, त्या सत्वातली सूक्ष्मता वर्धते. दुसरी गोष्ट वर्धते याचा अर्थ आकारण नाही, निर्मलता. जितका आरसा स्वच्छ तितकं मुखाची स्पष्टता, जितकं अंतकरण ज्याचं स्वच्छ, जितकं अंतकरण ज्याचं स्वच्छ तितकं त्याचं ज्ञान स्पष्ट, तितका त्याचा परमार्थ स्पष्ट. त्याच्यामध्ये ज्ञानाचा आविर्भाव असेल, सुखाचा आविर्भाव असेल, भक्तीची गोष्ट असते, एखाद्या माणसाच्या अंतकरणावरती लगेच परिणाम होतो. कशाचा परिणाम? कशाचा? ते आपली प्रगती पाहतो मी. ती एखादी गवळण म्हणायला लागलं, रूप पाहता म्हणायला लागलं, ती कोणी का हरून देते ती त्याला पण माहीत नसतं ते. तर त्या अंतकरणातली जी सूक्ष्मता असते, निर्मलता असते, बस सगळ्याला वाटतं का आपल्या लोक रडायला आपण रडावा, तर ती दुसऱ्या तोंडाकडे पाहता. आता तुझं अंतकरणच गोधडीचं आहे, ते का रडण ते? आता तुझ्या अंतकरणात झाली गोधडी. म्हणजे याचा अर्थ जर जितकं स्वच्छ असेल तितके परिणाम लवकर होतात का नाही? ह्या तर व्यवहार आहे. स्वच्छतेवरती लवकर परिणाम होतात. परिणाम म्हणजे आरसा स्वच्छ असेल तर स्पष्ट मुख दाखवेल. मग अशी जी स्वच्छता असते, ती पाणी स्वच्छ असेल तर लवकर आपल्याला प्यायला वगैरे काय ते ज्याचं त्याचं कार्य असतं. आणि म्हणून दुसरा गुण काय? त्यात निर्मलता. असे पहिली सूक्ष्मता, दुसरी आहे निर्मलता, आणि तिसरा गुण काय वाटतो? वर्धते तीक्ष्णता, अत्यंत तीक्ष्ण. मग आता आपण पाहतो ते कुत्री असतात की नाही, त्याच्या नाकातली तीक्ष्णता, कावळ्याच्या डोळ्यातली तीक्ष्णता, ते गिधाडाच्या नजरेतली तीक्ष्णता, मग प्रत्येकाची तीक्ष्ण असते, अत्यंत वेगाने काम करण्याचे प्रखरता. मग त्याला तीक्ष्ण म्हणतात. त्याला अत्यंत धारदार, अत्यंत टोकदार. आपल्या ज्ञानात तीच गोष्ट असते, अंतकरणाची गोष्ट. हो, तेच तर चालला विषय. नाही, त्या आहारामुळे त्यातली जी शुद्धता तयार होते, आणि शुद्धता तयार झाल्यामुळे त्यातली, मी तुम्हाला ते सांगत होतो. आता कुत्र्याच्या नाकातली जी तीक्ष्ण असतात, त्याला आपल्या सगळ्या प्राण्यापेक्षा त्याला त्यातली नाकातली तीक्ष्णता, त्याने एकदा पकडलं का ते दिल्लीत गेलं तरी तुमच्या जवळ येतं ते. नाही, अहो नाही, एक मिनिट, नाही दृष्टांत सर्वसाम्यत्व. मला फक्त तुम्हाला तीक्ष्णता हे विशेष काम करते, मला हे म्हणायचंय. पण त्याला काय, त्याला एवढं तिच्यात तीक्ष्णता, त्याला काय ब्रह्मज्ञान होतं असं थोडंच आहे. ते फक्त ते उदाहरण केवढ्या पुरते, तीक्ष्णते जिथं तीक्ष्णता जास्त असते तिथं इतरापेक्षा ते जास्त काम करतं, असं सांगण्याचं तात्पर्य. ते कुत्र्याला नका ते आपल्या जागेवर येऊन बसू दे, तसे आपण कुत्रीच आहेत म्हणा. थोडक्यात धारदार. तर भगवान प्रत्येकाला एक एक गुण देत असतो. तो त्याचं अंतकरणच असतं, त्याचे त्या मागच्या जन्मात त्याचे काही ते असेल पुण्य. ते प्रत्येकाला गिधडाला हजारो किलोमीटरचं दिसतं, कावळ्याला सगळ्या एका बाजूला एका डोळा असतो पण सगळीकडे त्याला दिसतं, गाढवाला पाण्याचं ज्ञान असतं. आपल्या माणसापेक्षा काय, पूर्वीच्या कालामध्ये सैन्य असायचं, त्या तलावात पहिलं गाढवाला पाणी पाजायचं, आणि जर गाढव पाणी प्यालं तर सैन्याला पाणी पाजायचं. गाढवाला त्या पाण्यातल्या विषयाची फार तीक्ष्ण परीक्षा असते. मग कुत्र्याला नाकाची आणि गाढवाला रसाची, अशी त्या ती तीक्ष्णता असते. तशी आपल्या अंतकरण. मी तर हे सांगत होतो, शतावधनी काय शतावधनी, इतके माणसं वेगाने ना ते फोनवर बोलतात आणि खाली येतात. ते कोण दुसऱ्याला मुडकार येतात, बोलतात की नाही. गाडी चालवता त्याला 4-5 ज्ञानं लागतात, ब्रेक, क्लच, वर 10 दिशेने पाहतो, गाडी चालवतो, फोनवर बोलतो, याला हा हो म्हणतो. हे काय काम येते? आणि एखाद्या माणसाला ते फोन दे इकडे म्हणलं का ते तोंडाकडे पाहतं, अरे फोन इकडे दे, काय म्हणला ते, फोन इकडे दे, मग ते फोन घेतात. आता ह्या दोघातला फरक तुमच्या लक्षात आला का? तो हे काय तीक्ष्ण ते काही, आणि काय माणसं ते आमचा मोहित तो
निवळ कावळा येतो. तुला मग असं नुसतं पाहिजे त्याला, असं पाहिल्यावर त्याला लक्षात ये काहीतरी होतं इथं, काहीतरी पाहिजे ते. लय कावळा, त्या कावळ्यासारखे त्याचे गोड डोळे एका मिनिटात सगळीकडे फिरत येते. त्याला काय म्हणतात ते तीक्ष्णता वर्धते. येतात आहाराने या गोष्टी वृद्धीत होतात. त्याचा अर्थ म्हणजे अख्खच ते होतं असं नाही, पण आहाराने इतरापेक्षा ती गोष्ट वेगळी असते. मग हा काय सांगायचा परिणाम, हा सात्विक आहाराचे परिणाम सांगायचे. आणि सत्ववर्धते ना, वाढतं म्हणजे काय वाढतं, तर त्यातलं हे वाढतं हे सांगायचे तात्पर्य. आता ह्या गोष्टी काय ग्रंथात लिहिलेल्या नसतात. हे कुठं ना ते याला म्हणतात शास्त्रीय वाच, जंगले शास्त्रीय वाच, त्या खोपडीतले असतात ह्या गोष्टी. ह्या तुम्ही 100 ग्रंथ उचलले तरी हे तुम्हाला नाही सापडायचे ते. असं ते काय वाढू शकतं वयातलं, यातलं कसं काय वाढेल आता, ते काय आकार थोडंच वाढतो, अंतकरण कसं काय वाढेल ते आता. ते होऊन झालं ते झालं ते आता. तर ते असो, मग तीक्ष्णता वाढते. आणि दुसरी गोष्ट, मनुष्य बुद्धिमान असतात सर, खूप बुद्धिमान असतात, पण त्यांना अजिबात धारणा नसते. आणि काहींना एवढी धारणा असते ना, तर त्यांना ते बुद्धीच नसते त्यांना ती. धारण्याचा अर्थ एखाद्याने एखादा अभंग पाठ केला ना, आयुष्यभर विसरत नाही, ती विसरतच नाही. ती धारणा त्याला म्हणतात, ती पकडून ठेवायची, ती तिची धारणा, विषय लक्षात ठेवायचं, माणसाचे नाव लक्षात ठेवायचे. तर काहींना भगवान धारणा शक्ती देतो, तर काहींना तीक्ष्ण शक्ती. काही बुद्धिमान खूप असतात, त्यांना खूप विषय कळतो, लगेच कळतो, सगळं होतं, पण ते टिकत नाही, ते विसरून जातं त्याचं ते. तर धारणा एक अंतकरण एक विशेष शक्ती असते, धारण करणं, अशी धारणा शक्ती असते. आणि मग पाचवी गोष्ट काय सांगितली, स्फूर्ती. अतिशय उत्साहित नेहमी, अतिशय उत्साहित नेहमी. तर असो, मग त्या सत्वगुणाचं ते वर्धते, याचा अर्थ काय होतं, सूक्ष्मता वाढते, निर्मलता वाढते, तीक्ष्ण वाढते, धारणा वाढते आणि स्फूर्ती वाढते. असे काही माणसं स्फूर्ती, जिवंत उदाहरण आपल्या समोर म्हणजे आपले हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, काय उत्साहित. कधी खोकला, कधी चेहऱ्यावर ताप, कधी सुट्टी, कधी जांभळी दिली, अजिबात नाही पाहिलं. आणि कष्ट करे 18-20 तास. आपण एवढं करू शकत नाहीत आपण एवढा प्रवास आणि एवढे 4-4 सभा. मला एक कीर्तन केलं, दुसऱ्या कीर्तनाला धरून बसावं लागत, उठावं लागतं मला ते. 4-4, 6-6 सभा एवढे. ते काय ते अलौकिकच काम होती, अचंबित करण्यासारखं काम आहे ते. असं आहे का, स्फूर्ती, सदैव स्फूर्ती. एवढा गाढ आत्मविश्वास त्या माणसाला, कमी हे भारत बदलू शकतो, हा भारत बदलू शकतो, अतिशय गाढ विश्वास त्यांना तो. हे बदलते, भारत बदलत राहिला, बदललं काय आता ते हे व्यासपीठ नाही बोलायचं, तुम्हाला सांगतो. भारत मोदीने काय काय कसे गाळ केले सगळे लोक, तुम्हाला नंतर सांगेल मी ते. हो, सगळी करन्सी रुपयावर कशी लादली त्यांनी, मग डॉलर कसा बाद केला ते. हा, अमेरिकेला हातपाय खोडायला लावली, का जोक नाही ही गोष्ट. काय याला म्हणतात, स्फूर्ती, सदैव स्फूर्ती. काही माणसं खूप उत्साहित असतात, ते फक्त आहाराचं काम आहे. एवढे प्रवास, एवढे द्रव्ये दौरे, तरी त्या नवरात्रामध्ये 9 दिवस नुसतं लिंबून पाणी पिऊन राहायचं, चटईवर झोपायचं. देशाचा राजा येतो आज, देशाचा पंतप्रधान येतो आज. कधी कशाचे उपभोग नाहीत, कधी सुट्टी नाही, कधी अहंकार नाही कधी. आता जे मानतच नाही ते नाही म्हणणाऱ्याला काय लागते ती गोष्ट. हे कशाला सांगतो मला, स्फूर्ती. ती स्फूर्ती माणसाची त्या आहाराने त्यातली स्फूर्ती वाढते. आणि म्हणून आपल्याला काय सदैव काय आपल्यात काही माणसं असतात ना, काय त्याला कायम उत्साही, प्रवचन झालं का भलं कीर्तन, लगे भजन, लगे दिंडे, नाही झालं की लगे वाढायला. काय करील ना त्याला, त्या उत्साहाला, त्याला त्या स्फूर्तीला, त्याला काही पारावरच नाही. तर असो भाग एवढं असं आहे. मग याला कशाकडे सांगितलं तुम्हाला, हे सत्वम वर्धते. तर वर्धते म्हणजे प्रथम सत्व म्हणजे काय हे सांगितलं, त्याची उत्पत्ती काय सांगितलं, त्याचं स्वरूप हे सांगितलं, त्याची निर्विकारता आणि प्रबलता हे सांगितलं, त्यात वर्धते म्हणजे काय वाढतं हे पण सांगितलं. आणि म्हणून आयुः वर्धते, सत्वम वर्धते, बलम वर्धते.
तर बल वर्धते याचा अर्थ काय आहे? शरीरामध्ये या आहारामुळे बल येतं. बल वेगळं आणि शरीरातली जाडी, मांस, मेद हे वेगळं आहे. ते आहे का नाही? खूप जाण असली म्हणजे त्यात बल असतं अशातला भाग नाही. मनुष्य शरीरातलं बल वाढतं का? ते नाही. बल वर्धते, आहार आणि बल वाढतं याचा अर्थ पहिलं शरीरातलं बल तर इतकं वाढतं. आता सांगितलं मोदीचं उदाहरण, हे बलच आहे. ते काटकोळी माणसं असले तर त्यात इतकं बल असतं. मग बल कशातलं वाढतं? जसं शरीरातलं वाढतं तसं प्रत्येक इंद्रियात एक विशेष बल असतं. इंद्रिय बल असतं त्यात, म्हणजे शरीरातलं बल असतं आणि इंद्रियांचं बल असतं. आणि इंद्रिय बलापेक्षा आता जे तुम्हाला सत्व सांगितलं त्या सगळ्याचा मिळून अर्थ त्याला बुद्धिबल असं म्हणतात. तर बुद्धीचं बल वाढतं. आणि आरोग्यम, मग ते बल याचा अर्थ कुठलं? शरीरातलं आरोग्य असेल, सत्वातलं आरोग्य असेल आणि इंद्रियातलं आरोग्य असेल. तर या सर्वाचं आरोग्य वाढणं म्हणजे याचा अर्थ कोणताही रोग, कोणताही बाधा न होता बल देणं. याचा अर्थ शरीरामध्ये, इंद्रियामध्ये, बुद्धीमध्ये आणि आरोग्याचं सुद्धा बाधा न होता याला म्हणतात बलवर्धते. असं बल वाढल्या जातं. पुढे काय? आयु, सत्व, बल, आरोग्यम. हा पुढे आरोग्य आलंच आहे. तर आरोग्य शब्दार्थ काय? रोग आवाहा, म्हणजे आरोग्य याचा अर्थ रोग कधीही न होणं. हे कोणाचा हा परिणाम कोणाचा सांगतोय? हे सात्विक आहाराचा. सात्विक आहाराने कधी रोगा अनुदया, हा रोगाचा उदयच होऊ शकत नाही. त्याला म्हणतात आरोग्य. रोग अभाव हा. आणि आरोग्य कशाला म्हणतात? ते तर धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलभूतम, नाही मूलम उत्तमम. तर आरोग्य शब्दाचा अर्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे याच्या बुडाला आरोग्य मूलम उत्तमम. आरोग्य याचं मूल आहे. रोगी माणसाला धर्म करता येत नाही, रोगी माणसाला अर्थ कमवता येत नाही, रोगी माणसाला कामाचा काही उपयोग होत नाही आणि रोगी माणसाला मोक्ष साधनाही काही करता येत नाही. म्हणून धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम. मूळ याचं काय असेल तर ते आरोग्यच आहे. आणि म्हणून आरोग्य, आणि ज्याला आरोग्य पाहिजे असेल, ज्याला आरोग्याचं वर्धन करायचं असेल, त्यांनी सात्विक आहार केला पाहिजे. तो सात्विक आहार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून आरोग्यम सुखम, सुख वाढतं म्हणजे याचा अर्थ काय? सुखात काय सुख म्हणजे याचा अर्थ संतुष्ट समाधान. सुखम वर्धते म्हणजे याचा अर्थ संतुष्ट समाधान, नेहमी संतुष्ट राहणं, त्याला म्हणतात सुखम. आणि पुढे काय? सुख प्रीती. तो प्रीती वर्धते. प्रीती याचा अर्थ थोडक्यात, प्रीती याचा अर्थ आहे तृप्ती. तृप्तीचा पर्याय काय आहे? संतोष. प्रीती वाढते म्हणजे संतोषता वाढते, प्रसन्नता वाढते आणि प्रतीक त्याला का प्रतिकार चिन्ह त्याला, म्हणजे थोडक्यात ज्याची प्रीती म्हणजे प्रेमच असतं ना, ते जर वाढलं तर त्याला बाधा आणणारी, त्याला विरोध करणं अशी प्रतिकार शक्ती पण त्याच्यामध्ये वाढत असते. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? प्रीती. अशी प्रीती, तृप्ती, संतोष, प्रसन्नता याचं वर्धन होण्याला म्हणतात प्रीती वर्धते. आणि मग पुढे काय राहिलं तर संपलं विवर्धन हा. तर असे आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांचे वर्धन होतं. कशाने होतं? तर ते फक्त आहाराने होतं. आणि कोणता आहार? तर तो आहे का त्याला म्हणतात खालचा आहारात हा.
पहिला आहारला विशेषण दिलं रस्याहा, म्हणजे अत्यंत रसरशीत असणे, रसभरीत असे पदार्थ त्याला म्हणतात रस्यहा. रस्य म्हणजे रसाने थोथंबलेले असे रसरशीत पदार्थ असतात, ते रसयुक्त. म्हणजे त्याला थोडक्यात काय म्हणतो, तो दूध दही वगैरे जे असतात हे रस्यात्मक पदार्थ असतात. थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, गोड रसयुक्त. दूध असेल, साखर असेल, याचं ते त्यात रसयुक्त जे असते ते पदार्थ असतात ते. चला, असे रस्य हा. आणि स्निग्ध हा, तो स्निग्ध याचा अर्थ काय असतं, ते तो स्निग्ध हा म्हणजे त्याला तूप तेल त्याला म्हणतात स्निग्ध, त्यात चिकनपणा असतो. तो जसं बदाम आहे, शेंगदाणे आहे, ते चावल्याच्या नंतर, किंवा तूप आहे, दूध दही, याचा अर्थ हे याला काय म्हणतात, काय ते स्निग्ध, स्निग्ध मऊसूत असा आहे. पण आता ते लोकांनी काय आणलंय तिकून आपल्या डोक्यात घातलंय, काय काल बदलतो, युग बदलतं, विचार बदलतात, आणि ही गोष्ट कोणताही वक्ता कोणताही मनुष्य थांबवू शकत नाही. तो निसर्गाचा प्रवाह असतो, फार मोठा प्रवाह, फार वेग त्याला. ते पाश्चात्य आणलं ढेल पिरून. ते दूध नाही खायचं, दही नाही खायचं, तूप नाही खायचं, गहू नाही खायचे, गा नाही खायचे. जर दूध खायचं त्यातली साई काढून टाका, त्यातली दुनिया काढून टाका, दूध खाऊच नका. मग दुधाची पावडर बना आणि पावडर खा. कोलेस्ट्रॉल वाढतात, फॅट वाढतं, माती दगड होतं. दूध खाऊ न द्यायचं नाही, दूध खाऊनच नाही द्यायचं. आणलं तिकडं ते, त्या दुधातला जो शरीराला बाधक भाग आहे तो मशनीमध्ये घालायचा, जाळायचा, वाळायचा, त्याची पावडर करायची. आणि जसं ती गाय म्हैस वियाल्याच्या नंतर, गाय नाही पण म्हैस वियाली का, ती वागुरू मेलं का त्यात भोत भरायचा आणि त्याच्या पुढे ठेवायचा. ती म्हैस त्याला चाटी, ती म्हैस येड्या डोक्याची राहते, त्याला चाटी, ती मागं दूध काढितं. तसं आपल्या पुढे ते पावडर, पाण्यात पावडर कालवायची. अरे हा दूध आहे का ना, असं. हा काय काढायचं, हा पैशाचा तर भाग वेगळा. पण ही संस्कृती कोणी आणली, अरे भगवान गोपाल कृष्णाने दही दूध खाल्लं. तुमचे महाराज आजही, मी एकटाच अर्धा लिटर काय वेळा लिटर भर खातोय, 3 वेळा कॉफी पितो, कधी कधी चूर्ण खातो. मी काय नाही त्यात काय खातो सगळे दूध. खेडेगावातले तू अजून कच्चं दूध पितात लिटर लिटर. काही म्हातारे, आमचे एक म्हातार होतं, रोज सकाळी उठलं का त्या जर्शी दूध 2 लिटर प्यायचं. सायकल फिरत, ते लाल फेटेवालं म्हातार, तुला माहिती आहे ते आपलं आडवडीचं. ते काय झालं त्याला, ते 100 वर्ष जगलं ते. पण आणली ती संस्कृती ती. तर म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे तूप नाही खायचं. अरे भल्या माणसा, ते त्या ठिकाणी स्निग्ध आहे, ते स्नेह आहे त्याच्यामध्ये, शरीराला त्याची गरज असते. आणि म्हणून तूप नको, दूध नको, पावडर करायचं, दही नको. मग काय, त्या दह्यातलं सगळं लोणी काढायचं आणि नुसतं फुळूक पाणी करायचं पांढरं, आणि मग ते शरीराला फार चांगलं आहे. अरे जगून करतो तरी काय त्याच्यात, एवढं जगून त्याचं करतो काय तो. काय माणसं फॅडी बनतात, माणसं काय सांगतात. खेडेगावातली माणसाला काही कशाचंच फॅड नाही, तुम्हाला सांगतो. जे पुढं आलं ना ते त्यांच्याकडं आपल्यासारखं कधी सकाळी दही टाकलं, आपलं संध्याकाळी दही टाकलं, सकाळी खाल्लं, असं त्यांच्यात जन्मच नाही आलं कधी. हे ते 2-3 झालं, दही चांगलं झालं असं. याने अशी भाकर मुरगळी का, ते भलतं एवढं गठुडीची गठुडं वतल्यावरती इथं आंबट वास येतो आपल्याला. पण त्यांनी एकदा त्या दह्याचा काला केला आणि एवढी चटणी घेतली का, एका ठोक्यात खाल्लं तर आंबर पाणी प्यायला का चाललं, त्याला काही घांग नाही त्याची. ते आंबट आहे का चिंबट आहे असं. ते सरबत करायचं असलं ना बाळू, ते कुठं घेतो प्रसंग करायचा, ते लिंबू घेणार, चिरणार, सरळ सगळा लिंबू पिळणार त्याच्यात आणि टाकणार बसाभर साखर, घ्या सरबत. तोंडातच घालत नाही आवड, नाही चांगलं आहे म्हणे. आम्हाला एवढंच आंबट लागत हो अख्ख्या लिंबाचं. कोणी या खेडेगावातल्या काड्या जर पाहिल्या ना, इतक्या आंबट असतात त्या. त्यांना 4 दिवस झाल्यावरच दही वाटतं, 4 दिवसात दही असतं त्यांचं ते. आणि त्या दह्यामध्ये ताक करणार, वंजुळभर त्याच्यात डाळीचं पीठ घालणार
आणि जवळजवळ थोडक्यात पातळ पिठलंच राहतं त्यांचं ते. बस असं हाणणार आपल्याकडे त्यांच्याकडे पाहूनच काटा येतो. त्यांचे वांगे पाहिजे ना एवढाले वांगे. आणि जेवायला वाढल्यानंतर आहे ना आता कधी मध्ये प्रसंग येतो ते असे बोलते टपुरीचे टपुरे 2-3 वांगे त्या ताटात एवढा मोठा रस्सा टाकला आणि ती भाकर मोडून ठेवली. अरे 3 वांगे खाईनच कसं काय आता काय बरं एवढाली आहेत ते. याला आपण एवढं एखादं खाल्लं तर आपल्याला नको नको ते 3 टाकले ते 3 खातो देऊ काढून हाती पुन्हा 2-4 टाके. आता गेलो एका ठिकाणी जेवायला बसलो होतो, नाव नाही सांगत तर मला मोहितला आम्हाला माहिती. पोळ्याचा स्वयंपाक होता आणि जेवायला बसल्यानंतर आता माझं लवकर झालं जेवायला बसलो. मग ते नाही माझं बाद झालं नको माझं लय झालं जेवण आज मी उशिरा जेवण लय झालं जेवायला. नाही म्हणे एवढी घ्या पण ती पोळी काय साधी होती का साहेब. तिने ती पण टपकन पोळी ठेवून तिने अख्खी खाऊन टाकली ती. म्हणजे काय मग जेवायचं नको नको म्हणतात तिने एवढी मोठी पोळी टाकली म्हणजे आपण 2 जण खाऊ ती पोळी. घेतली खाऊन त्यांनी. हे नको भजी नको ठेवतो अशी बरं ती मुठभर ठेवली त्यांनी घेतले खाऊन ते. हा मापच तसं असतं. मुद्दा काय सांगायचा आहे खेडेगावातल्या लोकांनी फॅड निर्माण नाही केलं. ते दनादन खातात दनादन राहतात. ह्या शिकलेल्या लोकांनी तिकून पाश्चात्यातून ते फॅड आले ते आणि ते दिलं सोडून. पण आता त्या टी व्हीवरती इतकं वाईट तुम्हाला सांगतो कशातही कांदा ते आपण पाहतो ते कधी मोबाईलवर ना काय रेसिपी म्हणतात ते 1-2 पदार्थाचे कधीच नाहीत. आता आमचं कालवण म्हणजे काय मिरची मीठ आणि शेंगदाणे बस आणि काय भाजी असेल ती. बाबा 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 एवढे हे मसाले ते मसाले चाट मसाला फॅट मसाला आमका मसाला तमका मसाला हे मसाला आणि त्याच्या गरम मसाला आणि गार मसाला सगळे मसाले घालायचे. प्रत्येकात कांदा आणि टमाटर त्याच्यात सूट होतंय का हे माहिती त्यांचं त्यांनाच माहीत आहे. असा रेदा तयार करण्यात आणि त्याच्यात भाजी गेली हरून. ही आपली पद्धती आपल्याकडे नव्हती नाही. आपलं पेशल टमाट्याचं कालून केलं का मीठ मिरची टमाटर वांग्याचं पेशल सगळं पेशल राहायचं आपलं ते तास होतो भाग. हे पाश्चात्य संस्कृती आणली त्यांनी. मग काय खा तूप नाही खायचं दूध नाही खायचं दही नाही खायचं लूण नाही खायचं मांस खा. मांस खा कारण आता तू आज तुला शक्ती कमी झाली पण पहिले दही दूध खायला शक्ती कमी झाली असती. मांस खायला सांगतात ते जरा असं ते. म्हणजे याचा अर्थ भारतीय संस्कृती आणि भारतीय सदाचार या लोकांना त्यातलं काहीही माहिती नसतं. ते पशु म्हणून रोग म्हणून जगतात आणि त्यामुळे ते संस्कृतीने आपल्यावर लादली आणि आपल्याला कोणालाही नवीन माणसाला कोणालाही आकर्षण राहत आले. त्यांचे कपडे सगळे महिला आपल्याकडे होत नव्हतंच ते आकाशातून थोडं चाललं ते आले. त्यांचे कपडे आले त्यांचे केस आले त्यांची भाषा आली हे नखपालीस तोंड लाल हे नव्हतं माकडासारखं काही आली. ती जशी ती संस्कृती स्वीकारली तशीच खाण्याची पण ती चमच्यानी खाणं बूट घालून खाणं उभ्याने खाणं हे काय आपल्यात थोडंच होतं. ते पाश्चात्य संस्कृती त्यांना आपल्यातला सदाचार माहीत नव्हता. आणि वामपंथी जे असतात त्या वामपंथ्यांना तुमचं हे मान्यच नाही आणि त्यांचं सत्य होती त्यांनी ते स्वीकारलं त्यांनी ते आणलं आणि त्यांनी दिलं सोडून. ते इतकं सोडून दिलं ना आता तुमच्या बापाने हटत नाही. ते कोणाला हटवणार ते कोणाच शक्ती तेवढे हटवायची. ते एक दिवस केव्हा तरी आता फिरलेत माघर थोबडं फुटलेत त्यांचे. आता ते शहरातून येतात साळुंगे साहेबासारखे माणसं आणि ते खेडेगावात रोडच्या कडाला पाहते चुलीवरच्या बाजरीची भाकरी कुठे येत रे. वांग्याची भाजी मिरच्याचा ठेसा हो तिथं बाजरीच्या भाकरी मिरच्या ठेसा आणि त्या चुलीवर लय छान स्वयंपाक लागतो. म्हणजे काय तू काय मी अमेरिकेतून आलो. म्हणजे केव्हा तरी मागं फिरतात माणसं केव्हा तरी मागं फिरतात ते असो. आणि म्हणून इथं कसं सांगितलं ते तर स्निग्ध त्या स्निग्धा करता सगळं असं येते. ते याचा अर्थ काय आहे आहारातली जी सात्विकता असते त्या सात्विकतेतले हे पैलू आहेत. तर पहिली गोष्ट इथं रस्य म्हणजे त्यात रसरशीत असे पदार्थ पाहिजे. स्निग्धा म्हणजे याचा अर्थ तेलकट तुपट ह्या गोष्टी लागतात. शेंगदाणे बदाम ह्या गोष्टी आपल्यात असतात. त्या वल्या तुरीच्या शेंगा वल्या मुगाच्या शेंगा वल्या भैमुगाच्या शेंगा हे खायचे लोक ते त्या स्निग्धताच असते त्याच्यामध्ये. म्हणजे असे स्निग्ध पदार्थ भरपूर असतात आपल्या त्याच्यामध्ये असे स्निग्धा. आणि पुढे काय स्थिर तर
परस्पर दाता आदळू होय खाता. काही पदार्थ माणसाला असे आवडतं, पुढे येईल ते तुम्हाला. फुटाणे, शेंगदाणे, मुरमुरे, चिवडा, धडाम धुडूम खातोय तो. बरं काय टोपलं भर खातो आणि तो झाले भूक लागली राव, अरे आत्ताच खाल्लं ना गमेल भरतो. कारण ते पोटात स्थिर राहत नसतं. पण जर एवढा बदामाचा शिरा केला, गावरान तूप असलं, बदाम घातले, दूध घातलं आणि एवढा एक समजा एवढा काय समजा अगदी मोठ्या लिंबा एवढा जरी केला आणि तेवढा खाल्ला तर ते दिवसभर माणसाला ऊर्जा देतं, भूक लागू देत नाही. कारण ते ज्ञानेश्वर महाराज निर्माणतं जैसे गुरुमुखीचे अक्षर आहे का नाही. जसं गुरुमुखाचं अक्षर महावाक्य उच्चारल्यानंतर ते जसं स्थिर राहतं तसं आहार असा त्या पोटामध्ये स्थिर राहतो. काय आहार आहे लगेच जातो ना तो. असं स्थिर राहणं, स्थिर म्हणजे जे स्थिर राहतात पोटामध्ये बऱ्याच वेळ त्याला म्हणतात स्थिर असं स्थिर राहणं. तर पोटामध्ये बऱ्याच काळ टिकून राहणं त्याला म्हणतात स्थिर. पुढे काय ते हृदय. तर त्या काही पदार्थामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. हात म्हणजे काय सांगू, पहिल्यापासून तुम्हाला म्हणजे शब्दापासून, काहींचे शब्द, काहींचा स्पर्श, काहींचं रूप आणि काहींचा रस आणि काहींचा वास. किती सांगितले? 5. काही पदार्थ पुढं आल्याच्या नंतर काहींचे नावच असे कारण ऐकलं होतं काय हो हे खायचं, इतके विचित्र नाव असतात शब्दातच त्याला काय अशी भीती वाटते ती. आता तुमचं ते पनीर का काय म्हणतात ते तोंडात घातून चावलं का रबल चावल्यासारखं होते. मला चावताच उलटी होती. मी एकदा ते काळी साहेबाजी घरी यांनी मला आग्रह केला, लय चांगलं असतं म्हणे, लय चांगलं असतं म्हणे, खा म्हणे. ते तुकडा उचलून घातला तोंडात, झालझड थोकता या यांच्या समोर साहेब लोक ते नुसतं तोंडात उड्या मारायचं वच का रबल चालल्यासारखं ते. मग दिसायला विचित्र ते अंड्यासारखं दिसतंय ते. मग त्याचं पहिल्यांदा त्याचं ऐकल्याबरोबरच माणसाला काय प्रीती निर्माण होत नाही त्याच्यात. दुसरी गोष्ट स्पर्श, काही पदार्थ स्पर्श केलं का त्या हाताला काहीतरी बिल लागतात, भयंकर लागतात ते स्पर्श. त्याचा काय येतो माणसाला काय म्हणतो त्याला, म्हणजे हे उद्रेक करतो त्याला ते, म्हणजे स्पर्शाची गोष्ट. आणि काही पदार्थ पाहण्याचे, काही पाहायला फार विचित्र दिसतात ना, काही पदार्थ पाहिलं का फार चुकीचं वाटतं ते, म्हणजे पाऊस नाही असं वाटतं ते, इतके त्याचे रूप वाईट असतं ते. आणि तिसरी गोष्ट मग रस, काय खाण्यामध्ये येत ना इतके बेकार लागतात ना माणसाला ते, त्याचं खाताना ते रस त्याला नसतोच चांगला. आता प्रत्येकाला एक वेगळं लागतं खायला ती गोष्ट असे. आणि मग काहींचा वास, आता जर बोंबलाचा वास आला तर माणसाला वकू का उठून पळू, आणि काय माणसाला मस्त वास घेतात, त्यांना छान वाटतं ती. मग आता काही गंधानी, काही रसानी, काही रूपानी, काही शब्दानी आणि ह्या सगळ्या काही स्पर्शानी माणसाच्या हृदयाला ते द्रावक बनवतात ते. पण याला हृदय का म्हणतात, म्हणजे हृदयाचा अर्थ अत्यंत हृदयाला प्रसन्न करणारे. काही पदार्थ असे आहेत, तुम्हाला आता नुसतं म्हणतात बदामाचा शिरा, तुपाचा शिरा, असं कानला ऐकायला गोड लागलं की नाही, पण गोड लागलं आणि हातात घेतल्यानंतर असं एकदम मऊ अंतकरण हृदयामध्ये प्रीती वाढली की नाही, हृदय, मग तिथं तिची प्रीती निर्माण होती. कायकता क्षणी गुलाबजामून म्हटले, बदामचा शिरा म्हटला किंवा पुरणपोळी म्हटलं, आपल्या महाराष्ट्री उत्तम सगळ्यात श्रेष्ठ जेवण पुरणपोळी म्हटल्यानंतर ऐकल्याबरोबर ती माणसाला म्हणजे शब्दामध्ये लगेच तिची प्रीती निर्माण झाली. हात लावला, समजा एखादी बाई सुगरण जर असली आणि त्या दुधातून गुळवण्यात जर पोळी टाकली तर त्या अशा हाताला गुदगुल्या करते ती. आता काय माणसाची पोळी म्हणजे ते काय, ते बरं झालं ते असं जावई गेला जेवायला, ते होतं झोपळू आणि ती चप्पी केली. आता पोळी तुटत खाल्ली त्यांनी आणि कातून तोडायला गेला, झालं. आता डुकले घ्यायला लागला, जेवतो डोक्यातली टोपी घडी पडून पडली पोळीत आणि लागलात का तोडायला. ते म्हणजे सासूकडे पाहिला असं डोळे करून, अहो काय मग पोळी केली म्हणले, तुटत नाही. अहो म्हणले पोळीने तुमची टोपी पडली त्याच्यात तुमची टोपी पडली म्हणजे आता टोपी पोळी सारखीच ते काय हाताला गुदगुल्या थोडीच करते ते.
पण काही बिचारी अशी असते सुगरण, त्या गुळवण्यात पोळी सोडली काय अशी हाताला गुदगुल्या करते. याचा अर्थ काय? हृदय. हात लावल्यावरती त्याच्या अंतकरणातली ती प्रीती काय झाली? वर्धमान झाली, वर्धते. हृदय म्हणजे असे स्पर्शाने काही गोष्टी असतील. आणि काही पदार्थ पाहताच, मस्त पाहताच काही पदार्थ असे असतात, त्याला खायची इच्छा होत असते. असे कितीतरी पदार्थ आहेत. काय पदार्थ पाहिल्यावरती माणसाला खायची इच्छा होती? काय सांगा बरं, काय होतं? हा, एकदम बरोबर सांगितलं. आंबट जरी असलं ना, ते पाहिलं तोडायचं, आयला आंबटच, पण पाहता क्षणी त्याला खायची इच्छा होती का नाही? असे पाहता क्षणी त्याला खायची इच्छा होती. बासुंदी असली, आंबरस असला, असे काय ते पदार्थ, श्रीखंड म्हणा, त्याचे रूपच इतके गोड आहेत. त्याचे हृदय म्हणजे त्याची प्रीती निर्माण करतं. ते मग त्याचं रूप दर्शन प्रीती निर्माण करतं, स्पर्श दर्शन प्रीती निर्माण करतं, म्हणजे काय काय म्हणतो, शब्द दर्शन प्रीती निर्माण करतं. तसं गंध, वास येताना सुद्धा प्रीती निर्माण करतं त्याला. मग त्याला म्हणतात हृदय. म्हणजे थोडक्यात दुर्गंध रहित आणि उत्तम प्रकारचा सुगंध येणार, उत्तम प्रकारचं रस असणार, उत्तम प्रकारचं रूप असणार, आणि उत्तम प्रकारचं त्याचं नाव पण असणार, आणि उत्तम प्रकारचा स्पर्श पण असणार. मग ते काही पदार्थ दृष्ट असतात, काही अदृष्ट असतात, काही दोषरहित असतात, काही सदोष असतात. हे सर्व एवढं जरी असलं तरी असे पदार्थ असावात स्वभावताच अत्यंत प्रिय. आमरस, जसं आपल्यासारख्या माणसाला मांस, मच्छर, बोंबील, अंडे काय असतील ते याचे नावं घेतले तरी आपल्याला नाही ऐकू वाटत, त्याचा वास आला तरी नाही ऐकू वाटत, बरोबर आहे का नाही? आणि काय म्हणतो आपण, ते पायाचं म्हणलं तरी आपल्याला नाही पाहू वाटत, पण आपल्याला ते पाहू वाटत नाही, बरोबर आहे का नाही? पण आंबरस बना, आता तुम्ही म्हणा उत्तम प्रकारचा आंबरस आहे केशरी रंगाचा, तो कोणाला नको येतो? मग काय सर्व प्रिय आहे ना ते, पण काही पदार्थ सर्व प्रिय नाहीत, काही पदार्थ सर्वांनाच त्याची प्रीती निर्माण नाही करीत, पण काही पदार्थ सगळ्यांनाच प्रीती निर्माण करतात ना ते. मग कारण त्या सुख, कारण त्याला प्रीतिविवर्धनम. तर या ठिकाणी अशी स्वभावता प्रिय असणारी, हे मला सांगायचं होतं, जे सर्वांकरता आणि सर्वदा स्वभावता अत्यंत प्रिय असणारे ते हृदय, म्हणजे त्या हृदयामध्ये त्या पदार्थाबद्दलची प्रसन्नता निर्माण करणारे असे हृदय असतात. आणि म्हणून असे आहार, असा आहार सात्विक असतो. रस्य आहे, स्निग्ध आहे, स्थिर असो आणि अत्यंत प्रीती निर्माण करणारा जो असतो, असा जो आहार असतो त्याला सात्विक आहार असं म्हणतात. आणि सात्विक आहार ज्या माणसाला प्रिय असतो तो मनुष्य सात्विक मनुष्य आहे असं समजायला काय हरकत नाही. आता दुसरा मुद्दा असा आहे, सात्विक आहार घेतल्याच्या नंतर त्याचं हे वरचं सगळं वाढतं. सात्विक आहार याला म्हणतात. सात्विक आहार घेतो त्याचं हे आयु, सत्व, बल, आरोग्य हे सगळं वर्धमान होतं, आणि ते वर्धमान होऊन त्याला, आणि मग हे ज्याला प्रिय वाटतं त्याला सात्विक पुरुष असं म्हणतात. सात्विक प्रिय, सात्विक माणसाला ही गोष्ट ऐकायला, पाहायला, खायला प्रिय वाटते, आणि ह्या पुरुषाला तुम्ही सात्विक आहे असं म्हणा. या आहाराला पण आम्ही सात्विक आहार सांगितला, आणि त्या आहार ज्याला प्रिय वाटतो तो सात्विकच असतो, असा या श्लोकातला भावार्थ आहे. किती वेळ झाले का? बर बर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, रामेश्वर भगवान की जय.